माढ्यातील मुस्लिम कब्रस्तान व निवारा शेडमधील बेकायदेशीर अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी माढा नगरपंचायत कार्यालयासमोर मुस्लिम समाज बांधवांनी उपोषण सुरू केले आहे। प्रशासनाच्या कारभाराविरोधात घोषणाबाजी करीत मुस्लिम बांधवांनी गुरुवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे। मुस्लिम कब्रस्तान अतिक्रमण व वहिवाटी विरोधात वारंवार तक्रारी करूनही कारवाई झालेली नाही। मिळकत क्रमांक 1559 ही शासन मालकीची आहे। सुमारे 8200 स्क्वेअर फूट क्षेत्र 200 वर्षापूर्वी मुस्लिम कब्रस्तान वहिवाटीत आहे। तिथे कोणतीही मस्जिद नव्हती। मात्र काही मंडळींनी प्रशासनाची दिशाभूल करून खोटी कागदपत्र तयार करून राज्य वक्फ मंडळाकडे गुलशन ए इमान या नावाने वक्फ संस्थेकडे नोंदणी केली। बेकायदेशीर संस्थेचे क्षेत्र वगळता उर्वरित क्षेत्र मुस्लिम कब्रस्तानाच्या जागेत आहे। तरी तातडीने कब्रस्तान अतिक्रमण मुक्त कब्रस्तानची संरक्षक भिंत पाडून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी मुस्लिम आंदोलकांनी निवेदनाद्वारे केली आहे। आंदोलनात जहीर मनेर, अयूब खान शेख, हारून मुलानी, अजित शेख, सोहेल मुलानी, जमीर शेख आदींसह अन्य आंदोलक उपस्थित होते। ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप शिंदे, माढा। नेमकं काय कारण आहे इथं उपोषण आपलं आमरण उपोषण नगरपंचायत समोर करताय आपण? हा विषय 2 वर्षापासून चालू आहे आणि नगरपंचायत दप्तरी फाडफोड करून बोगस नोंदी करून वक्फ बोर्डाकडे चुकीच्या पद्धतीने नोंदणी करून दांडगाईन आणि दहशत पसरवून या ठिकाणी कब्रस्तानमध्ये अतिक्रमण केलं जात आहे आणि त्याविरोधात आम्ही गेल्या 2 वर्षापासून पोलीस प्रशासन आणि मुख्याधिकारी नगरपंचायत प्रशासनाकडे पाठपुरावा करतो, पण कुठलीच ठोस कारवाई होत नाही। त्यामुळे आम्ही आज उपोषणावर बसलो। आपण जर पाहिलं तर आपण म्हणता नगरपंचायत प्रशासनानं दुर्लक्ष होतं, मात्र या ठिकाणी मुख्य अधिकारी आहे ते कायमस्वरूपीचे आलेत, मग त्यांच्याकडनं कुठली काय ॲक्शन झाली नाही असं काय आहे? नाही, आता ह्या बाबतीत रिसेंटली 2 महिन्याखाली निवेदन दिलं होतं, त्यांनी कारवाई करतो म्हणून सांगितलं, पण काहीच केलं नाही कारवाई। आणि ज्या संबंध अशा लोकांना नोटीस दिल्या, आमच्या तक्रारीमध्ये ज्यांना नोटीस द्यायला पाहिजे त्यांना कोणाला नोटीस दिली। नेमकं हे कशामुळे रखडलं जातं किंवा काय कारवाई होत नाही असं काय वाटतं आपण? काही लोक आणि प्रशासन यांचे मिलभगत आहे या ठिकाणी, राजकीय दबाव पण आहे त्यामध्ये। नगरसेवक प्रतिनिधी असतील किंवा काही राजकीय कार्यकर्ते यामध्ये जाणीवपूर्वक लक्ष घालतात। ह्याच्या पुढचं काय पाऊल असणार आहे? आपण आमरण उपोषणाचं हत्यार उपसले, ह्याच्या पुढपर्यंत त्या अतिक्रमण जे काय केलंय, रस्ता चुकीच्या पद्धतीने बनवला आहे, त्या परिसरातील इतर लोकांनी पण तक्रारी केलेल्या आहेत गेटबद्दल। जोपर्यंत ते गेट बंद करण्यात येत नाही आणि ते अतिक्रमण सगळं आतलं जे आहे ते काढून टाकण्यात येत नाही, तोपर्यंत आम्ही उठणार नाही। संबंधित लोकांच्यावर गुन्हे दाखल करावेत, आम्ही पत्र दिले, त्या लोकांना नोटीस काढून पोलीस प्रशासनाला पत्र द्यावं, मग त्या लोकांच्या नावानं द्यावं किंवा अज्ञात व्यक्तीच्या नावानं द्यावं। आम्हाला त्याबद्दल काय नाही, पोलीस त्यामध्ये काय असेल ते तपास करतात।